भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 3 भवानीपेठ घोंगडे वस्ती परिसरातील गुरुदत्त चौक येथे देशाचे पंतप्रधान हिंदू धर्मरक्षक नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्लीत तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली। या निमित्ताने हिंदू धर्मरक्षक नरेंद्र मोदी यांचा भला मोठा डिजिटल कटआउट लावून फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची मुक्त उधळण करून मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला। डॉल्बी डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यासह कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला। या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी जय श्रीरामचा नारा देत जल्लोष साजरा केला। यावेळी युवा नेते बिपिन पाटील यांनी या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून उपस्थित कार्यकर्त्यांना जिलबी वाटप केले। याप्रसंगी भाजपचे युवा नेते बिपिन पाटील, विजय कोडी, सुरेश मंदकल, लिंगराज मासरेडी, पवन तगारे, विरेश खानापुरे, माऊली जांभळे, फिरोज बसरी, प्रशांत कलशेट्टी, चिदानंद मासरेड्डी, आकाश जमादार, विशाल सगेल, रवी मनकल, मुदका करली, सिद्धारूढ गंडाळ, प्रशांत गाडेकर, श्रीकांत कोळी, चंद्रकांत कडगुडा, अजय पारट, विनायक गंधाळ, गोटू पैलवान करली, बुद्धेप्पा पुजारी, अक्षय तलकोकुल, आकाश करली, प्रकाश करली, संतोष कंठी, अप्पू गॅरेजवाले, सचिन कोठे, महेश बिराजदार, महेश मलुरे, अनिल पाटील, लिंगू गजळी, सिद्धराम करली, श्रीकांत मंदकल, सिद्धू हल्ले, सिद्धराम देवीन, पप्पू वालेकर, अमर बाढाकुमार शिरजगीकर यांच्यासह प्रभाग क्रमांक 3 मधील भाजप कार्यकर्ते आणि सुरेश पाटील समर्थक बहुसंख्येने जल्लोष कार्यक्रमास उपस्थित होते।